बुद्धरत्न, धम्मरत्न, संघरत्न, सर्वश्रेष्ठ अशा या 3 रत्नाला प्रथम त्रिवार अभिवादन. ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना हे 3 रत्न लाभले, ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना हे सुखाचे दिवस आले, ज्यांच्यामुळे आपले सारे विघ्न टळाले, आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये मानवता ज्यांच्यामुळं प्राप्त झाली, जे आपल्या सर्वांचे सुख करता आणि दुःख हरता आहेत, असे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो. आजच्या या मंगलप्रसंगी तथागतांच्या बुद्ध पौर्णिमेच्या अनुषंगाने 10 दिवसीय अंशकालीन श्रामणेर शिबिर त्रिशरण बुद्धविहारामध्ये लागू केलेला आहे. त्या अनुषंगाने आज भोजनाची तारीख जाधव परिवाराने या ठिकाणी आमंत्रित करून पुण्य अर्जित केलेलं आहे, पुण्य बॅलन्स केलेलं आहे. तर बाबासाहेबांनी आपल्याला हा धम्म दिला, पण हा धम्म आपण घेतला का हा एक मोठा प्रश्न आहे. देणाऱ्यानं तर दिला, परंतु तो आपण घेतला का? तर काय केल्याने बाबासाहेबांनी धम्म दिला आणि आपण घेतला असं होईल? जसं उदाहरणार्थ की समजा आपल्या घरामध्ये समजा आपण शिरा बनवला आणि आपण एखाद्या मुलाला दिला, तर आईनं तर शिरा दिला, पण त्या मुलानं नाही घेतला, तर त्या शिऱ्याचं काय होईल? तर समजा एखाद्या लाखाचा एका व्यक्तीनं कोट शिवला, 1 लाखाचा त्याने एक कोट शिवला आणि अंगावर घालायच्या ऐवजी त्याने खुटीला लटकून ठेवला, त्यानं खुटीला लटकून ठेवला. आता घरच्यांना वाटलं की हा कोट काही घरी कार्यक्रम असला तर घालन, तर त्या व्यक्तीने तो काही घातलाच नाही. घरात बड्डे होऊन गेले सगळ्याचे, ग्रहमंगल प्रवेश होऊन गेला, लग्न होऊन गेले आणि जे नाही ते सगळे कार्यक्रम झालं, पण तो कोट खुटीला टांगलेलाच होता. घरच्यांना वाटलं की आज नाही उद्या नाही परवा हा कोट एवढा महागाचा शिवला आहे, तर कधी ना कधी तरी हे अंगावर टाकतील. तो माणूस मरून गेला, पण त्यानं तो काही कोट वापरला नाही. मला सांगा त्या कोटचा काही फायदा झाला? भीतीवर टांगलाच आहे का नाही? एवढा मोला महागाचा कोट असूनसुद्धा जर तो भीतीवरच राहिला तर त्या कोटचा काही एक फायदा नाही. पण एक साधा जरी शर्ट शिवला आणि तो जर अंगावर टाकला तर कमीत कमी थंडीपासून, उन्हापासून, वाऱ्यापासून, डास मच्छरापासून, कीटपतंगापासून आपलं रक्षण होईल आणि लज्जांग झाकल्या जाईल, एवढा तरी फायदा होईल. म्हणून कमीत कमी मोला महागाचा धम्म जर बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे, तर तो थोडा जरी आपण पालन केला, थोडा जरी पालन केला, तर आपलं मंगल झाल्याशिवाय राहणार नाही. ते नेमकं आपल्याला काय पालन करायचं आहे? बौद्ध धम्म म्हणजे नेमका काय आहे? बौद्ध धम्माची दीक्षा देऊन आपले बाबा जास्त काळ नाही राहिले, आपले बाबाला जास्त कालावधी नाही भेटला. ऑक्टोबरच्या विजयादशमीच्या 14 तारखेला बाबासाहेबांनी आपल्याला दीक्षा दिली, स्वतः पहिली घेतली, 22 प्रतिज्ञा आपल्याला दिल्या आणि लगेच डिसेंबर महिन्याच्या 6 तारखेला 5च्या रात्री बाबासाहेबांनी आपल्यामधून महाप्रयाण केलं. त्यामुळं हा कमी कालावधी राहिला. एवढ्या कमी कालावधीमध्ये जसं आई एखाद्या मुलांना बसून शिकवते किंवा एखादे शिक्षक एखाद्या विद्यार्थ्याला बसून शिकवतात, तसं शिकवण्यासाठी बाबासाहेबाकडे वेळ राहिला नाही. परंतु असं नाही की बाबासाहेबांनी जे द्यायला पाहिजे होतं ते देऊन गेले नाही. बाबासाहेब सर्व देऊन गेले. तर देणाऱ्याने सर्व काही दिलं, पण घेणाऱ्याने नीट घेतलं पाहिजे. देणाऱ्याने खूप दिलं, पण घेणाऱ्याने ते नीट घेतलं पाहिजे. पण काही लोक एवढे आळशी आहेत की ते असं विचार करतात की जे काही पाहिजे ते आमच्या ताटात पाहिजे. आता बाबासाहेब ताटात वाढून गेलेत, पण काही लोक त्यापेक्षा जास्त आळशी निर्माण झाले. ते म्हणतात ताटात आहे, अरे खा ना, आता ताटात दिलं ना, आचरण करा ना आता बौद्ध धम्माचं. एवढा चांगला धम्म भेटला ना. पूर्वी गावात येऊ देत नव्हते, पूर्वी चावड्यावर येऊ देत नव्हते, पूर्वी बावड्यावर पाणी भरू देत नव्हते, पूर्वी नवे कपडे घालू देत नव्हते, पूर्वी घरं बनवू देत नव्हते. आपल्या कॉलन्या बसल्यात, आपले नगरं बसलेत, आपल्या आता मोठ्या सोसायट्या झाल्यात, आपल्या कंपन्या झाल्यात, आता आपल्या शाळा झाल्यात, आता आपले दवाखाने झालेत. आणखी काय पाहिजे एवढं सगळं? तर एवढं ताटात आहे तरी ते खायला तयार नाही. ते म्हणते नाही ताटात आहे पण मला चुरून पाहिजे म्हणतात. आता चुरून पाहिजे तर ठीक आहे, भिक्षू संघ पुढे बिचारा आला आणि त्यांनी चुरून न दिलं. आता चुरल्यावर सुद्धा काही लोक खाऊ नाही लागले. त्यांनी विचारलं आता खा ना, तुझ्या ताटात पाहिजे होतं, आता चुरून दिलं, खा ना. तर कोणी म्हणतं नाही आता मला तोंडात भरून पाहिजे म्हणतात. म्हणजे बघा, ताटात दिलं तरी म्हणतात चुरून पाहिजे, आणि चुरून दिलं तर म्हणतात आता लगेच तोंडात पाहिजे म्हणतात. बरं ठीक आहे, एवढंही करून
एवढंही करून काही भिक्षूंनी विचार केला, चला बा यांना तोंडात घास बी भरून देऊ. जसं एखादी दयाळू आई असते ना, एखादा लेकरू नाहीच खायला लागलं तर त्याला मांडीवर बसून खाऊ घालते ना, तर तशा पद्धतीनं भिक्खू संघ म्हटलं चला बा की याच्या तोंडामध्ये पण हा घास बौद्ध धर्माच्या आचरणाचा घास तोंडात भरू. तर काही लोकांनी तोंडात घास घेतला आणि तरी खायच ना. आता त्यांना विचारलं, आता तोंडात द्यायला खा ना, आता तोंडात असेच करून बसले, खायच ना. तर म्हटलं आता काय झालं, तर म्हणे आता मला चावून पाहिजे म्हणे, चावून. अरे बापरे म्हणलं, हा सर्वात येडा माणूस आहे म्हणलं. आता चावून कुठे भेटतंय का? ठीक आहे, ताटात भेटन, चुरून भेटन, तोंडात भरवून भेटन, पण चावून भेटत असतंय का कुठं? तर एवढे जे आळशी लोक असतात, एवढे जे बौद्ध धर्माच्या आचरणात जे चावून मागतात, तर त्या लोकांची कधी प्रगती होणार नाही, त्यांना बौद्ध धर्म कधी समजणार नाही आणि त्यांची मानवात जन्मामध्ये जे दुःख कमी व्हायचे ते होणार नाही आणि त्यांना सुखाचा मार्ग काय सापडणार नाही. पण जे लोक दान देतात, आज तुम्ही एवढ्या मोठ्या भिक्खू संघाला दान दिलं, तुम्हाला माहीत आहे का दान देण्याचे काय फायदे आहेत? दान तुम्ही दिलं, पण आता मी जी गोष्ट सांगून जाणार आहे याच्यानंतर जन्मभर तुम्हाला कोणी जरी सांगितलं तरी तुम्ही दानापासून माग हटणार नाही. कारण हे दान दिल्याने काही दुसऱ्याचा जास्त फायदा नाही होत, दुसऱ्याचा फायदा फार कमी होतो, पण आपला जास्त फायदा होतो. म्हणून दान देणाऱ्याने नेहमी दान देत राहिलं पाहिजे. दान देण्याचे 8 फायदे आहेत, दान देण्याचे 8 फायदे आहेत. आणि दान देण्याला दान देणं नाही समजलं पाहिजे, दानाला पेरणं समजलं पाहिजे. पेरणं, जो व्यक्ती आपल्या उत्पन्नाचे 4 भाग करतो, बुद्धाने नेहमी सांगितलेलं आहे की प्रत्येक कमावणाऱ्या व्यक्तीनं, भिक्खू भिक्षुनी कमावत नाहीत, त्यांनी काही लग्न आधी केलेलं नाही, त्यांच्या चुली पेटत नाहीत, त्यामुळे ते समाजावर आश्रित आहेत. पण तुम्ही लोक ग्रहस्थ आहात तर तुम्ही कमवलं पाहिजे, तुम्हाला कमवण्याचा अधिकार आहे, योग्य मार्गाने कमवलं पाहिजे. पण ते कमवलेल्या संपत्तीचं काय केलं पाहिजे? तर भगवान म्हणतात की कमावलेल्या संपत्तीचे 4 भाग केले पाहिजे. जो कोणी आपल्या कमावलेल्या संपत्तीचे 4 भाग करतो त्याच्या संपत्तीवर 8 संकट येत नाहीत, कधीच येत नाहीत. आणि जो आपल्या संपत्तीचे 4 भाग करत नाही, 4 विभाग करत नाही, 4 वाटे घालत नाही, तर त्याच्या संपत्तीवर 8 संकट नेहमी टपलेले असतात. निसर्गाचे 4 आणि माणसाचे 4. जरी ते 4 संकट या जन्मात नाही आले तर 7 पिढ्यामध्ये एकदा होत नाही येतात. 7 पिढीच्या आत 100% त्यांच्या संपत्तीवर 8 संकट येतात. कोणाच्या? ज्यांनी आपल्या उत्पन्नाचे 4 भाग केले नाही. तर तुम्ही गोष्ट ऐकून घ्या की आपल्या उत्पन्नाचे 4 भाग कसे करायचे आहेत. तर बुद्धाला हात जोडून विचारलं की भगवान, आमच्या उत्पन्नातील, हे बुद्धाचं वचन आहे, हे फक्त आम्ही सांगतो, तुम्ही एवढा विश्वास ठेवा, हे बुद्धाचं वचन आहे. बुद्ध भगवानाला म्हणतात की भगवान याचे 4 भाग कसे करायचे आहेत. तर भगवान म्हणतात की आपल्या कमाईतला 1 हिस्सा, 1 भाग आपण आपल्या मातापितांच्या खाण्यापिण्यावर, आपल्या मातापितांच्या दवापाण्यावर, आपल्या मातापितांच्या कपड्यालत्त्यावर, आपल्या मातापिताला जर कुठं धम्मयात्रा करायची असेल तर त्यासाठी आपण तो 1 हिस्सा खर्च केला पाहिजे. जो कोणी असं करेल, जो कोणी आपल्या उत्पन्नाचा हा पहिला भाग खर्च करेल मातापितांच्या खाण्यापिण्यावर, दवापाण्यावर, त्याने दुसरा आपला उत्पन्नाचा 1 भाग आपल्या पत्नी मुलाबाळांवर, आपल्या पत्नीवर आणि मुलाबाळावर, त्यांच्या खाण्यापिण्यावर, त्यांच्या कपड्यालत्त्यावर, त्यांच्या दवापाण्यावर आणि मुलींच्या शिक्षणावर जो खर्च केला पाहिजे. दुसरा भाग त्याने आपल्या पत्नीच्या खाण्यापिण्यावर, लेकराबाळाच्या खाण्यापिण्यावर, दवापाण्यावर आणि त्यांच्या शिक्षण पाण्यावर दुसरा भाग खर्च केला पाहिजे. तिसरा भाग त्याने आपल्याला जरी नोकरी असेल, व्यापार असेल, काही जरी असेल तरीही तिसरा 1 भाग त्याने डबल आणखी एखादा व्यापार टाकला पाहिजेत, एखादा व्यवसाय सुरू केला पाहिजे. थोडे का होत नाही तिच्यातून आवक आले पाहिजे. अशा ठिकाणी तिसरा भाग गुंतवला पाहिजे की दिवसभरातून त्याला 10-20 रुपये, 5-50 रुपये, 100 रुपये, 1000-2000 रुपये तरी मिळाले पाहिजेत. जसं नाहीच त्याला काही व्यापार टाकता आला तर बँकेत टाकून ठेवले पाहिजे, जेणेकरून महिन्याला 500-1000 रुपये ते भेटतील, आहे का नाही. आता समजा 50,000 रुपये जमा झाले, तिसरा हिस्सा आहे 50,000, म्हणजे 2 लाख रुपये होते त्या व्यक्तीकडं, तर त्याने 50,000 माबाच्या याच्यावर खर्च केले, 50,000 लेकराबाळाच्या पैशावर खर्च केले, पत्नीच्या 50,000 रुपये त्याने बँकेत तरी टाकावेत. पण एका जणांना काय केलं, बँकेत नाही टाकले, सोनं घेऊन गळ्यात टाकले. आता सोनं घेऊन गळ्यात टाकलं, त्या गळ्यातलं सोनं पाहून कोणी म्हणून का जय भीम म्हणे 20 रुपये घ्या म्हणून, कोण देणार तुमचं सोनं पाहून 20 रुपये तुम्हाला? बँकेत टाकले तर कमीत कमी 20-50 रुपये तर भेटतील का नाही. तर बुद्ध भगवान म्हणतात की तिसरा हिस्सा त्याने व्यापार, व्यवसाय, नवीन बिझनेसवर जोडला पाहिजे. आणि चौथा हिस्सा काय केला पाहिजे त्याने, समाजामध्ये असे काही लोक आहेत की ज्यांनी लग्न न करता, जे समाजामध्ये समतेचं वातावरण पेरण्यासाठी डोईचं मुंडन करून, अंगावर काशाय वस्त्र परिधान करून जे भिक्खू भिक्षुणी झालेत, तर अशा लोकांच्या खाण्यापिण्यावर, दवापाण्यावर, चिवरावर आणि ध्यान करण्यासाठी आसनावर, अशा चतुपच्चय दानावर खर्च केला पाहिजे.
तर हे 4 हिस्से जर का कोण केले तर त्याच्या संपत्तीवर 8 संकटं येत नाहीत. आणि जर का हे 4 नाही केले तर त्याच्या संपत्तीवर 7 पिढीमध्ये एकदा का होत नाही 8 संकटं येतात. तर पहिलं संकट निसर्गाचं येतं, 7 पिढीमध्ये एकदा का होत नाही त्यांची संपत्ती भूकंपामध्ये नष्ट होते. हे पहिलं संकट आहे. ज्याने आपल्या उत्पन्नाचे 4 भाग केले नाही तर त्यांची संपत्ती भूकंपामध्ये नष्ट होऊन जाते. आता जरी नाही झाली तर 7 पिढीमध्ये एकदा होत नाही, होऊन जाते. दुसरं संकट येतं की त्यांची संपत्तीला आग लागून जाते. हे निसर्गाचं दुसरं संकट आहे. त्यांची सगळी संपत्ती आगीमध्ये खाक होऊन जाते जर त्यांनी आपल्या उत्पन्नाचे 4 हिस्से केले नाही. मायबापाच्या, लेकराबाळाच्या, पत्नीच्या, नवीन व्यापार आणि भिक्षूंच्या ह्याच्यावर जर खर्च नाही केले तर त्यांची संपत्ती अग्नीमध्ये जळून जाते. तिसरं संकट येतं की सुनामीमध्ये, पाण्यामध्ये वाहून जाते त्यांची संपत्ती. सुनामी येते आणि त्यांची संपत्ती सगळी वाहून जाते. हे त्यांच्यावर तिसरं संकट येतं. आणि चौथं संकट त्यांच्यावर येतं की चक्रीवादळ किंवा ज्वालाग्रहामध्ये त्यांची संपत्ती जळून किंवा चक्रीवादळामध्ये नष्ट होऊन जाते. हे निसर्गाचे 4 संकट नेहमी त्यांच्या संपत्तीवर टपलेले असतात. यदा कदाचित त्यांच्या संपत्तीवर जर निसर्गाचे 4 संकट नाही आले तर मग माणसाचे 4 संकट येतात. ते मानवी रूपी असतात, ते निसर्गाकडून येत नाहीत. तर पहिलं संकट कोणतं येतं? ज्या व्यक्तीनं आपल्या उत्पन्नाचे 4 हिस्से केले नाही तर त्या व्यक्तीच्या 7 पिढ्यामध्ये एकदा पहिलं माणसाचं संकट येतं की त्यांच्या घरामध्ये कोणी लेकरूबाळ जन्माला येत नाही. हे पहिलं संकट येतं. निपुत्रिक म्हणून जन्माला येतात. ह्या पिढीत म्हणा, पुढच्या पिढीत म्हणा, त्याच्या पुढची म्हणा, 7 पिढीत एकदा कोणी लेकरूबाळ होत नाही. सगळी संपत्ती राजाची तिजोरीमध्ये, नाही तर गव्हर्नमेंटला, नाही तर दुसऱ्याच्या हवाली होऊन जाते. हे पहिलं संकट येते त्यांच्यावर. निसर्गाचे 4 सुटले तर माणसाचे 4 येतात की ते निपुत्रिक बनतात किंवा त्यांच्या घरात लेकरूबाळ जन्माला येत नाही आणि सगळी संपत्ती नष्ट होऊन जाते. दुसरं संकट त्यांच्यावर येतं की त्यांच्या घरामध्ये नेहमी जे लोक आपल्या उत्पन्नाचे 4 भाग करत नाहीत तर त्या लोकांच्या घरी नेहमी भांडणं होत राहतात, तंटे होत राहतात. आणि त्याचे भांडणं एवढे वाढत जातात की शेवटी त्याचा पैसा सगळा पोलिसला आणि वकिलाकडे जातो. हे त्याच्यावर दुसरं संकट येत राहतं. तुम्ही पहा, डोळ्याने बघा, तुम्हाला अनेक लोक असे दिसतील भरपूर पैसे कमावतात पण त्याचे पैसे चाललेत पोलिसला आणि वकिलाला, आणि पोलिसला आणि वकिलाला भांडणं तंट्यामध्ये त्यांचे पैसे चाललेत. हे दुसरं संकट त्यांच्यावर येतं. आणि तिसरं संकट त्यांच्यावर येतं की नेहमी त्यांचे पैसे एक तर हरवल्या जातात, नाही तर चोरीला जातात. हे तिसरं संकट येतं त्यांच्यावर. तिसरं संकट, त्यांचे पैसे घडी हरवले जातात, नाही तर चोरले जातात. हे तिसरं संकट येतं ज्यांनी उत्पन्नाचे 4 हिस्से केले नाही. आणि चौथं संकट येतं की ज्यांनी आपल्या उत्पन्नाचे 4 हिस्से केले नाही तर त्यांच्या घरामध्ये नेहमी आजार होत राहतात, सगळे पैसे दवाखान्यात जातात. हे चौथं संकट येतं त्याच्यावर. तुम्ही हे सगळं धुंडा समाजात तुम्हाला नेहमी दिसतील असे लोक की म्हणून समजा दवाखान्यात काही 50,000 रुपये लावतील, 1,00,000 रुपये लावतील, पण भंतीजी लोकांवर 10-20,000 रुपये खर्च करणार नाहीत. पण जे लोक हे करतात तर त्यांच्यावरले 8 संकट हळूहळू कमी होत जातात. म्हणून दान द्यायचं असतं. दान दिल्याने 8 गोष्टीचा लाभ होतो. दान दिल्याने 8 संकटातून आपली मुक्तता होते. आता अनेक लोकांना हा प्रश्न पडत असेल की हे खरं आहे का खोटं आहे? हे खरं आहे. बघा, पूर्वी निजाम हैदराबाद संस्थानाने सगळं निजामाच्या ताब्यात होतं. निजाम एवढा धनवान होता, निजाम एवढा श्रीमंत होता की सोन्याचे बूट घालत होता. आणि सोन्याचे बूट घालण्यासाठी त्याच्याकडे 4 नोकर होते. 4 ड्युट्या होत्या. सकाळी 6 वाजता नोकर यायचा आणि 6 घंटे ड्युटी करून दुसरा नोकर यायचा. तो कधी आपला बूट घालायचा नाही आणि बूट काढायचा नाही. सोन्याचा बूट वापरायचा आणि नेहमी सोन्याच्या ताटात जेवायचा, सोन्याच्या रथात बसायचा आणि 10 किलोमीटरपर्यंत प्रवास करायचा. आणि तिथं रात्री 100 पोरीच्या हातानं 100 प्रकारचे मटण खायचा, 100 प्रकारचे नृत्य ऐकायचा, 100 प्रकारचे गायन ऐकायचा आणि रात्री झोपायचा आणि सकाळी प्रवास करायचा. एवढा धनवान होता तो. हैदराबादहून निघाला तर औरंगाबादपर्यंत जाण्यासाठी त्याला 2-2.5-3 महिने लागायचे. याला म्हणतात निजाम. जेव्हा इंग्रजांनी त्याला पकडलं, ही कथा नाही, घडलेली खरी गोष्ट आहे. जेव्हा इंग्रजांनी त्याला पकडलं तर तो निजाम घोडेस्वारीमध्ये तरबेज होता. जेव्हा तो पकडला तर पत्रकारांनी त्याला विचारलं की का हो, तुम्ही तर एकदम घोडेस्वार आहात, घोड्यामध्ये तर तुम्ही पारंगत आहात, मग तुम्ही कसं काय पकडायला गेले? तो ते निजामाचं उत्तर काय होतं माहिती का? तो म्हणे माझा घोडा तयार होता, मी पण तयार होतो, पण माझा बूट घालणारा आला नव्हता, त्याची वाट पाहत होतो म्हणे, म्हणून पकडायला गेलो म्हणे. काय म्हणे? मी तयार होतो, माझा घोडा बी तयार होता, पण माझा बूट घालणारा आला नव्हता, त्याची वाट पाहत होतो, तो पकडायला गेलो. याला म्हणतात निजाम. म्हणजे निजामाला हे बी माहीत नव्हतं का आपला बूट घालावून पळावं म्हणून. म्हणजे त्याला सवय लागून गेली होती. आपल्या घरातसुद्धा काही लेकरांनी जर काम नाही ऐकलं, बसल्या जागेवर जर पाणी मागितलं, आपण म्हणतो लय नीट निजाम झाला का, मोठा निजाम झाला का म्हणतो, घे ना हातानं पाणी, आपण म्हणतो ना असं. तर हे निजामाची ही म्हणजे ते निजाम एवढा त्याला सवय होऊन गेली होती, त्याला माहीतच नव्हतं की आपले काम आपण करायचे होते. एवढा धनवान होता.
पण आज माहिती आहे का तुम्हाला, निजामाच्या नातीपोती इंग्लंडमध्ये हॉटेलमध्ये काम करतात सध्या. त्याचं आता काही राहिलं नाही. काहून का एवढं असणारच आता काय राहिलं, काही राहिलं नाही. कारण त्यांना हे 4 उत्पन्नाचे हिस्से केले पाहिजे असा बौद्ध धम्म त्याच्याकडे नव्हता सांगणारा, म्हणून त्याची बिचाराचे आज हे हाल आहेत. पण त्याच काळामध्ये आपला समाज तेव्हा गावाच्या बाहेर राहत होता, मेलेल्या मड्यावरले कपडे वापरत होता, मेलेल्या जनावराचं उष्टपाष्ट ते सडलेलं मांस खात होता, कोणाचं अंगावरचे फाटके तुटके कपडे वापरत होता. तो समाज बाबासाहेबांच्या प्रवाहात आला आणि बाबासाहेबांनी दीक्षा दिली, तर ह्या 56-60 वर्षामध्येच हा समाज एवढा प्रगतिवान झाला. सोलापूरचा तर तो मुंबईत राहतो, सोलापूरला सुद्धा घर आहे. तर तो माणूस एवढा श्रीमंत आहे की त्याच्याकडे स्वतःचे 13 जहाज आहेत आणि त्याच्याकडे 1000-1500 टँकर आहे स्वतःचे. अशी टाळी वाजवली की त्याच्या घराचा दरवाजा उघडतो. एवढा श्रीमंत म्हणजे सांगायसाठी त्या. आणि अंगठे बहादर आहे. फक्त बाबासाहेबांनी त्याच्या पाठीवर हात ठेवला, त्या काळामध्ये आशीर्वाद भेटला. बाबासाहेब आज एवढा श्रीमंत झाला. तो एकच नाही, असे 1000 श्रीमंत, भरपूर लोक श्रीमंत. उदाहरणासाठी सांगतो तुम्हाला, बघा ज्या समाजाचं काही नव्हतं पण त्या समाजाची ही प्रगती काहून झाली, केवळ बौद्ध समाजाचीच प्रगती काहून झाली. देश स्वतंत्र झाला, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना शिक्षण फ्री झालं, नोकऱ्या फ्री झाल्या. मग प्रगती फक्त बौद्ध लोकांची जास्त काहून झाली. सगळ्यांना स्वातंत्र्य मिळालं, शिक्षणाचा अधिकार सगळ्यांना मिळाले, नोकऱ्याचे अधिकार मिळाले, पण त्यातल्या ह्या बौद्ध लोकांची जास्त प्रगती काहून झाली माहिती आहे का? कारण या लोकांना बाबासाहेबाच्या काळातच देण्याची सवय लागली, की दिलं पाहिजे, देण्याची सवय लागली. वर्गण्या 5-5 पैसे होत नाही वर्गण्या करत होते. बाबासाहेबांनी दीक्षा कार्यक्रम ठेवला होता, तो फ्रीमध्ये नव्हता. नागपूरला दीक्षा घ्यायची असेल तर त्या काळामध्ये 1 रुपया फी होती. बौद्ध पंचायत समितीकडे तो कार्यक्रम होता. भारतीय बौद्ध महासभानंतर स्थापन झाली, वामनरावजी होते, तर त्यांच्याकडे हा कार्यक्रम होता, दीक्षा घेण्याचा कार्यक्रम, दीक्षा देण्याचा कार्यक्रम. तर तिथं बाबासाहेबांनी 1 रुपया फी ठेवली होती. तर लोकांनी 1-1 रुपया फी भरून दीक्षा घ्यायला गेले होते. सफेद कपडा तिथं कोणी नगरात नव्हता, उरत नव्हता. शेवटी बाबासाहेबांना पत्र गेले, बाबा आमच्याकडे सफेद कपडे नाही. तर म्हणे ठीक आहे, जे कपडे असतील ते स्वच्छ धुवून या फक्त म्हणे. एवढी गर्दी झाली त्या काळामध्ये, लोक बाबाकडे दीक्षा घ्यायला गेले. बाबाने 22 प्रतिज्ञा पण दिल्यानंतर की तुमचं मंगल याच्यामध्ये आहे. मग विचार करा की ज्या समाजाकडे काही नव्हतं त्या समाजाकडे एवढं का आलं? कारण त्या काळातच आपल्या लोकांनी 4 आणे, 8 आणे, 50 पैसे, 1 रुपया वर्गण्या देणं सुरू केल्या, झेंडे बसवणं सुरू केले आणि झेंड्यावर वर्गण्या सुरू झाल्या भीमजयंतीच्या. भलं भीमजयंतीच्या वर्गण्यामध्ये घेऊन काही लोकांनी तिच्यातून थोड्या बहुत दारू पेले असतील, काही लोकांनी चुकीचं काम केलं असेल, पण थोडं तर बाबासाहेबाच्या फोटोला हारता आणला कमीत कमी. प्रगती झालेली आहे की आपले पैसे बाबाच्या फोटोला लागलं. भला एक फुल का होत नाही तुम्ही कधी बाबासाहेबाला वाहिलं असेल तर या 70 वर्षामध्ये असं एक घर मला दाखवा की ज्याने कधीच बाबासाहेबाला फुल नाही वाहिलं. असं एक घर दाखवा की त्यांनी भगवंताला कमीत कमी असे हात नाही जोडले. आणि म्हणून एवढे एक छोट्या पुण्यामुळं आपली ही प्रगती झालेली आहे. जर तुम्ही असं मोठं पुण्य केलं तर आता येणारी पिढी वरच जाईल, खाली कोणी येणार नाही आता. आणि कशामुळं? म्हणून बाबासाहेबांनी सांगितलेला मार्ग आहे. अमेरिका जास्त श्रीमंत आहे काहून माहिती का? आमचे एक भंतेजी आहेत, बुद्ध रक्किता नावाचे भंतेजी, बाबासाहेबांसोबत बँगलोरला राहत होते. बुद्ध रक्किता भंतेजीनं ऐकलं की बुद्ध म्हणतात की दान दिल्याने माणूस श्रीमंत होतो, दान दिल्याने माणूस गरीब नाही राहत, दान दिल्याने श्रीमंत होतो. तर ते बुद्ध रक्किता भंतेजी म्हटले, अरे भगवान बुद्धाने हा धम्म तर आपल्याला सांगितला, पण या अमेरिकेमध्ये तर बौद्ध धम्म नाही, मग अमेरिका काहून श्रीमंत आहे? माझ्या भंतेजीला डाऊट आला की आपण अमेरिका काहून श्रीमंत आहे याचा शोध घेऊ. मग ते भंतेजी अमेरिकेत गेले आणि त्यांनी जवळजवळ 100 प्रोफेसर त्यांच्या हाताखाली घेतले आणि त्या भंतेजीने PhD करणं सुरू केली. PhD केल्यानंतर त्या भंतेजीला माहीत पडलं की अमेरिका श्रीमंत काहून आहे म्हणून. ते म्हणाले, अरे हे अमेरिका वर ख्रिश्चनाला मानते पण आतून बौद्ध धर्माचं पालन करते म्हणे. या जगात सर्वात जास्त दान देणाऱ्या संस्था अमेरिकेत आहेत. कोण्याही देशात आग लागू द्या, भूकंप होऊ द्या, कुठलाही रोग आजार येऊ द्या, सर्वात अगोदर विमान हे अमेरिकेचं येतं आहे आणि तिथं नंतर त्यांना खाऊ, जेवण आणि जीवनावश्यक वस्तू टाकते. आजही बघा कुठं बी महापूर येऊ द्या, सर्वात अगोदर विमान अमेरिकेचंच येतं आहे. काय घेऊन? त्या टायमातलं भोजन आणि ते थोडंसं दवा पाणी घेऊन येतं आहे आणि वरूनच टाकते त्याचे हेलिकॉप्टर. आपल्या देशातलं नंतर उशिरा जाते तिथूनच जमा करून आणायला तिकडचं. नाही तर आपले लोक वर हात करून एक पुडा घेतला तरी 4-5 घेऊन ठेवतात. तिकडं कोणाला भेटो की ना भेटो, आपल्याकडे उलटंच काम आहे. आपल्याकडे असलं तरी भसा, नसलं की दात इचकून बसा, काय का नाही. म्हणून अजून आपल्याकडे माहीतच नाही, नीट धम्म कळलाच नाही की हा मार्ग आपण कसा अवलंबला पाहिजे. म्हणून उपासक उपासिकांनो, ज्या धम्मानं प्रगती होते तो धम्म भगवंताचा बौद्ध धम्म आहे. आणि ज्या धम्माने अधोगती होते, जो की आपल्याला पूर्वी बळजबरी ठेवलं होतं, तो हिंदू धर्म सोडून द्या. आता तुम्हाला प्रश्न पडेल, सोडून द्या म्हणजे कसं काय? तो काय धरून ठेवला आहे काय? किंवा घरात काय कोंडून ठेवला आहे का?
नंतर काय असा बांधून ठेवला काय, बाय 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 हिंदू धर्म बांधून ठेवला, द्या सोडून द्या सोडून द्या सोडून. आता तो कसा सोडाव? तर हिंदू धर्म सोडणं म्हणजे काय, आपल्या घरातलं छोट्यातलं छोटं जरी काही शुभ कार्य असेल किंवा आपल्या घरातलं छोट्यातलं छोटं जरी दुःख कार्य जरी असेल, तर या दोन्ही कार्यामध्ये बौद्ध धम्माची संस्कृती जतन करणे, त्याला म्हणतात बौद्ध धम्म स्वीकारणे. नाही तर म्हणायला बौद्ध धम्म आणि नंतर काय चाललं आहे, लेकराचे कान फुका. आता लेकरू जन्मलं तर लेकरू जन्मल्याबरोबर त्याच्या कानात नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस म्हणावं. पण आपले लोक म्हणतात आम्ही बौद्ध आणि कान फुकून घेतात. आता एका ठिकाणी मला पण नेलं आणि एक कान फुकणारी बाई पण आली आणि ते पोरगं त्या बाईच्याच मांडीवर ठेवलं आणि त्या बाईनं कान फुकले त्या पोराचे. म्हणे कान्या कुर आणि म्हशी गेल्या दूर, पाहत कान फुक. म्हणजे कान्या खायन म्हशीकडे जाय, म्हणजे वा रे वा, म्हणजे आपल्या पोराला म्हशीकडे पाठवायचं आणि शाळेत कोण जायचं, म्हणजे त्यांनी कलेक्टर व्हायचं, त्यांनी डॉक्टर व्हायचं, त्यांनी इंजिनियर व्हायचं ना आम्ही काय गावकुशाच्या बाहेर राहायचं. तर मी म्हटलं अरे 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 असं नका कानं फुकू, कान्या खायन म्हशीकडे जाय. आता तसं नाही म्हणायचं, आता म्हणायचं पेढे खाय आणि इलायतेला जाय, पेढे खाय आणि अमेरिकेला जाय, पेढे खाय आणि लांब थायलंडला जाय, असं म्हणायचं आपल्या पोराला. कशाला त्या घुगऱ्या खाऊ घालायच्या, घुगऱ्या म्हणजे ऐक नाही तर त्या घुगऱ्या खाऊ घालू नाही. आणि लेकरं जन्मले तरी त्याला झोका देताना सुद्धा वंदना म्हणावी, नाहीतर बाबासाहेबाचं गाणं म्हणावं. पण आपल्या महिला तसं करत नाहीत, पोरगं झोक्यात आणि म्हणतात हाड हाड हाड, कुत्रे आहे का ते, माणसाचं पिलून त्याला हाड हाड म्हणतात. आता किती अवघड काम आहे, एवढं समजलं नाही साधं. हे संस्कार कोणं टाकले आपल्यावर, हे आपल्याला बरोबर सांगितले की तुम्ही कुत्र्यासारखे लोक आहेत म्हणून आपल्याला हाड 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 हाड. तर आपल्या बऱ्याच महिला असंच करतात, नाही लेकरू ऐकलं हाड 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 म्हणतात. ऐकलं एका म्हातारीचं तर मी गाणं ऐकलं, एक म्हातारी म्हणे हाडगं कुतरी बाडंगडी आणि धर आमच्या बाळाची टंगडी. म्हणलं बाबा हे कुत्र्याला धरायला हवं, म्हणजे आपले लेकरं कुत्रे केले त्यांनी. म्हणून आता इथून पुढं कधी लेकराला हाड म्हणायचं नाही. लक्षात कधी गाणं म्हणा, बाबासाहेबाचं गाणं म्हणा, बुद्धाची वंदना म्हणा, याला म्हणतात संस्कार झोक्यातले. गर्भाशयात बाळ असताना वटी भरायचा कार्यक्रम ठेवायचा नाही, डोहाळ्याचा कार्यक्रम ठेवायचा नाही. 3ऱ्या महिन्यामध्ये गर्भमंगलविधी ठेवायचा, 3ऱ्या महिन्यात. कारण 3ऱ्या महिन्यात बाळाचं हृदय बनतं आहे, बाळाचं फुफ्फुस बनतं आहे, बाळाचं माइंड बनतं आहे. जेव्हा ते बाळ हृदय बनतं आहे तेव्हाच जर आईनं सफेद कपडे परिधान केले, हात फुलाने सजवले, दंड फुलाने सजवले, पाय फुलाने सजवले, सगळं सजवायचे, तिला मडवायचं. जसं की माची आई महामाया सजल्या होत्या, पाहिलं ना तुम्ही बुद्धांच्या धम्मग्रंथात लिहिलं की सजल्या होत्या ना, तसं गरोदर स्त्रीला सजवायचं 3ऱ्या महिन्यामध्येच. पांढरा शुभ्र कपडा टाकायचा आणि भिक्षूला बोलून सूत्रपाठ घ्यायचा, त्या गर्भावर संस्कार पडतात. ते पोरगं वर्गामध्ये पहिल्या नंबरनं पास होतं आहे, समाजात गेलं तर त्याचे कौतुक होतं आहे, नंतर कुठं विमानाच्या प्रवासात गेलं तरी ते अव्वल होतं आहे. कोणत्याही सभेला जाऊ ते कधी पहिला नंबर सोडत नाही, ज्याच्यावर गर्भावर संस्कार पडले. म्हणून गर्भात असताना 3ऱ्या महिन्यात विधी करा. 3रा महिना, 4था महिना, 5वा महिना, 6वा महिना, 7वा महिना, 8वा, 9वा असे टोटल 7 महिने सांगितले होते. पण काही लोकांनी आपल्याला फसवलं, टोटल 7 दिले बाजूला, डायरेक्ट 7व्या महिने करा. 7व्या महिने काय संस्कार करावं, बाळ पूर्ण रेडी असते, तेव्हा पूर्ण तयार असते. ते 7व्या महिन्यात जन्माला पण येते डायरेक्ट. कितीतरी लेकरं 7व्या महिन्यात ते जन्माला आलेले आहेत. म्हणून बाळाचे तेव्हा 3ऱ्या महिन्यापासूनच संस्कार करा, 3ऱ्यापासून तर 9व्यापर्यंत टोटल 7 महिने करायचे असतात. ही बौद्ध संस्कृती आहे. म्हणजे बघा, केस कप्पन विधी असतो आपला, केस कप्पन विधी बाजूला ठेवला आणि तिकडं जावळं काढा, म्हणजे बकरं कोंबडे कापा. म्हणजे आपल्या पिल्लासाठी तिकडं कोंबडीचं पिलू कापा, आपल्या पिल्लासाठी तिकडं बकऱ्याचं पिलू कापा. हे कोणी शिकवलं? म्हणून हत्या करायचं शिकवलं तर आपण ते सील तोडलं नाही पाहिजे. आपण आपले लेकरू सुखी राहण्यासाठी बकरे कोंबडे न कापता आपल्या लेकराच्या नावावर थोडा पैसा जमा करून बँकेत टाकला पाहिजे, त्याला चांगलं शिक्षण दिलं पाहिजे. ही बौद्ध संस्कृती आहे. म्हणून त्यानंतर नामकरण विधी असेल, त्याच्यानंतर श्रामणेर विधी असेल किंवा अन्नप्राशन विधी असेल किंवा शिक्षण प्रारंभ विधी असेल, त्यानंतर कुठं मंगलपरिणय विधी असेल, त्या सगळ्या विधी आपण बौद्ध पद्धतीने केला पाहिजे. हिंदू पद्धतीने काही नाही केलं पाहिजे. इवन आपलं राहणीमानसुद्धा अजूनही हिंदू पद्धतीचंच आहे. मी सांगून जातो तुम्हाला आवडलं तर काढा, नाही तर तुम्हाला वाटलं तर ठेवा. आता पण बघा, तुम्हाला पट्टी आहे गोष्ट. मला सांगा, आता तुम्ही सगळ्या महिला डोक्याला टिकली आणि कुकू लावता, पण कोणाला तरी माहीत आहे का काहून लावतात म्हणून, कशासाठी लावतात, काय लावतात? बघा, बहुतेक ज्या महिलांच्या डोक्याला कुकू आणि टिकली नाही दिसली तर आपण लगेच काय म्हणतो, नवरा मेला काय, असंच म्हणतो, आहे का नाही? म्हणजे जसं काय नवऱ्याचा प्राण हिच्यातच आहे, असा काळ टाकले की पटकनच मरतोय, असं होतं. असं होतं का बरं? असं कधी झालं का? टिकली काढली की नवऱ्याला लगेच तिकडे चक्करच आला, असं काय झालं का? कितीतरी महिला बाथरूममध्ये आंघोळी जाताना असे टिकली घेतात आणि भिचिट चिटकावतात. मग आता टिकली चिटकवली का नवरा चिटकावला, आहे का नाही? आता मला सांगा, नवऱ्याचा आणि टिकलीचा काय संबंध आहे बरं? नवऱ्याचा आणि टिकलीचा काही एक संबंध नाही. म्हणजे एवढा आपण समाजात पाहतो तर मुसलमान महिला आहेत, मुसलमान महिलांच्या डोक्याला टिकली आहे का? मग त्यांना नवरे नाहीत का? बरं, मुसलमान बायाचे सगळे नवरे रस्त्याने मरून पडलेत का? म्हणजे आहेत ना, जिवंत आहेत ना. म्हणजे याचा अर्थ आहे टिकलीचा नवऱ्याचा काही संबंध नाही. आता ख्रिश्चन बाया आहेत, त्या ख्रिश्चन महिला त्यांना पण नवरे आहेत की नाही? बरं, त्याचे नवरे मेले का?
मग त्याला टिकले आहेत का? नाही. तशाच आपल्या थायलंडच्या बौद्ध स्त्रियांना बी टिकल्या नाही, आपल्या ब्रह्मदेशाच्या स्त्रियांनासुद्धा टिकल्या नाही, आपल्या जपानच्या स्त्रियांनासुद्धा टिकल्या नाही. हे महाराष्ट्रामध्ये आणि थोड्या ठिकाणी काय केलं की ही बौद्ध संस्कृतीला नष्ट करण्यासाठी काही कावेबाज लोकांनी महिलांना फसवलं आणि महिलाला जास्तीत जास्त दागदागिन्यानं सजून टाकलं. कशासाठी माहिती आहे का? महिलांना केस का वाढवायला लावले, महिलांना कानात का घालायला लावलं, महिलांना नाक का टोचायला लावले, तुमच्या गळ्यात का मणिमंगळसूत्र किंवा हास टाकायला लावले, तुमच्या हातात बांगड्या काऊन भरायला लावल्या, तुम्हाला जोडे काऊन भरायला लावले. माहिती आहे तुम्हाला या सगळ्या गोष्टी? हे फार सिस्टमॅटिक केलेली गोष्टी तिथं. म्हणून बाबासाहेब म्हणतात की जगात हे प्रूव्ह झालेलं आहे की पुरुषापेक्षा महिलामध्ये 8 पट जास्त ताकद आहे. म्हणून पुरुषापेक्षा महिलामध्ये 8 पट जास्त ताकद आहे. वापरायची नाही बरं ना, सांगू लागले फक्त शिकून घ्यायची. म्हणजे याचा अर्थ असं नाही की बरं झालं पण तिची सांगितलं तुम्ही. हे निसर्गानं विज्ञानानं प्रूव्ह केलं आहे. विज्ञानानं प्रूव्ह केलं आहे की महिलामध्ये पुरुषापेक्षा 8 पट ताकद जास्त आहे. म्हणून बिचाऱ्या महिलांमध्ये कधी जर पुरुषात महिलात भांडण जर सुरू झालं तर महिला पुरुषाला 7 पट जास्त मारू शकते जर ती रागात आली तर. म्हणून पुरुषाने आयडिया केली आणि पुरुषाने आयडिया करून त्यांना हे सगळं हे वापरायला सांगितलं. का? भांडण सुरू झालं आणि भांडण सुरू होताना महिलाचा कुठलाही पार्ट हातात आला की 2 मिनटात तिला आकळता आलं पाहिजे. आलं लक्षात? माणसाचा कान धरला तर काय वाटत नाही, पण तुमचा का कान धरला की लगेच आकळल्या जातो करून लय आग होती कानाची. जर का तुमच्या नाकातला गुडा हातात आला तर नाकात तुटतंय, आहे का नाही? रक्त निघले की माणूस म्हणते बस 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 आता काय करणार नाही. हातात जर बांगड्या अशा दाबल्या की काचलं की हातात घुसले की रक्तच निघतं. तुमच्या शरीराचं हे केस आहेत असे जर का हातात आले आणि मुरगाळले की बाईला मान खाली करूनच मुख बसावं लागतंय. माणसाच्या काही हातात काही येत नाही. आलं लक्षात? तर हे केवळ आणि केवळ महिलांना याच्यामध्ये कंट्रोल करता यावं म्हणून ही केलेली कला आहे. तर म्हणून ठीक आहे, आता आपण अशा बौद्ध धर्मानंच कंट्रोल आहेत. आपण नवऱ्याला काय मारा बिरायचं नाही बरं. नाही संपत्ती सांगून गेले किंवा तिचे असं मारा डबरं ते राहायचं, असं गुड्या गोविंद राहायचं, दोघांना हे करायचं नाही. जर कदाचित कोणाचा नवरा मारकांडा असेलच तर तुम्हाला दवा देऊन जातो. लय महिलांचा मार बंद झाला आतापर्यंत. हजारो महिला मला फोन करतात, भंतीजी तुम्ही सांगितलेली दवा मी वापरली तर मारच बंद झाला. अशा गोळ्या बिल्या नाहीत, लय कला आहे ती भारी. समजा नवरा जर असा हात उगारला, नवऱ्यानं असा हात उगारला तर आपल्या घरात असे बुद्ध आणि असे बाबासाहेब आणून ठेवायचे. आणि नवऱ्यानं असा हात उगारला की अशा बुद्धाकडे जायचं आणि म्हणायचं नमो तस्सं, पाठीमागं जसं होईन तसं. काय हो, चापट मारो, बुकी मारो, लात मारो, मागं पाहायचंच नाही, मागं पाहायचंच नाही, पुढं नमो तस्संच म्हणायचं. कारण वंदना म्हणताना मारू वाटत नाही, वंदना म्हणताना मारू वाटत नाही, हुरूपच येत नाही. आपलं लहान लेकरू चुकलं आणि पळालं ना तर जास्त हाना वाटते. आणि येऊन म्हटलं मग मी मारणं तर मारू वाटत नाही, कारण आपल्याला मारायचं हुरूप येत नाही. तसं माणसानं आपल्याला चापट मारली ना, आपण जर वंदना म्हणली ना तर त्याला मारूच वाटत नाही. पण आपल्या महिला तसं करत नाहीत. नवऱ्यानं असा हात उगारला ना तर अशा बुद्धाकडे जात नाहीत, उलट त्याच्या हाताखाली येतात. मार रे मार, आमक्या चावला दे रे मार, तुझ्या हाताखाली मारायचं रे, मार मार मार, बळजबरी मार म्हणतात. आणि म्हणून मग लय मार खातात. हे लक्षात? त्याच्या हाताखाली बळबळ येतात म्हणून मार खातात. म्हणून आपण कधीही या हाताखाली न येता अशा बुद्धाकडे जावं, आपला सगळा मार बंद होऊन जातो. म्हणून उपासक उपासिकांना तुम्हाला आणखी काय काय खोटं शिकवलं बघा. गळ्यातलं मणिमंगळसूत्र, अनेक महिलाला असं वाटतं की गळ्यातलं मणिमंगळसूत्र म्हणजे जन्माचा जोडी. आणि नवरा बिमार पडला ना तर शेजारणीकडे जाऊन म्हणतात बाई काय करावं, ते बिमार पडलेत, पैसेच नाहीत. तर ती म्हणते मणिमंगळसूत्र विक ना. मणिमंगळसूत्र म्हणजे जन्माचा जोडी. आणि खरा जोडी चालला इकडं, खरा जोडी चालला. आता मला सांगा त्या बाईनं आपला नवरा वाचवा का सोनं वाचवा? सोन्यासारखा नवरा वाचवा की नाही? गळ्यातलं सगळं विकलं तर काय फरक पडतोय? तर म्हणून एवढं कळलं पाहिजे आपले की सोन्यासारखा नवरा, सोन्यासारखा सासरा, सोन्यासारखी सासू, सोन्यासारखे देर भासरा किंवा सोन्यासारखे आपले मायबाप, कोणासाठी बी सोनं विकलं तर पटकन विकावं. ते सोनं मणिमंगळसूत्र म्हणजे काय असं सौभाग्याचं लेणं नाही, घरातल्या लोकांसाठी संकट आल्यानंतर पटकन विकावं. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं होतं की थोडं होत नाही घरात सोनं असू द्या. बाबासाहेबांनी सांगितलेलं एक सोनं असू द्या थोडंफार घरात. कारण पूर्वी आपल्या महिला लोखंडाचे दागिने वापरत होत्या. लोखंडाचे दागिने महारीन, उलटा पदर चंबारीन, आडवं कुकू कुंभारीन, जिटीला बांधलं लबानीन, पायात तोडे राजस्थानीन, बुरखा टाकला मुसलमानीन, कमराल खोवलं पारदीन. ओळखण्याचे लक्षण होते, ओळखण्याचे लक्षण होते. म्हणून तसं आपण राहिलं नाही पाहिजे. म्हणून एक काळातले धागे बिगे काऊन तोडले, कारण यांना ओळखू येतात आपण कोण आहेत म्हणून. तुम्ही गळ्यात ते 7 पीस घालता का नाही, ते 7 पीस म्हणजे 7 वासनी आहेत, तर त्यानं बी तुम्ही ओळखू येता की बहुजनाच्या महिला आहेत म्हणून. ब्राह्मण स्त्री बघा कधी 7 पीस घालत नाही. आता हे सगळं कुठं ना कुठं काहीतरी भाकड कथा सुरू केलेल्या आहेत. म्हणून आपण त्या सगळ्या हळूहळू सोडल्या पाहिजे. सण उत्सव त्यौहार सगळे सोडले पाहिजे. आपण दुसऱ्याचं अनुकरण नाही केलं पाहिजे, आपण आपलं अनुसरण केलं पाहिजे. अशा अनुकरण काय करू नका. तर नेहमी आपण बौद्ध धर्माचं आचरण करा. प्राण्याची हत्या करू नका, चोरी करू नका, दुराचार करू नका, खोटं बोलू नका, नशापतन करू नका, पंचशिलाचं पालन करा, प्राणीमात्राचं लालन पालन करा, चोरी करू नका तर दान धर्म करा, व्यभिचार करू नका तर ब्रह्मचर्याचं पालन करा, महिन्यातले 4 दिवस उपवास पालन करा, खोटं बोलू नका तर खरं बोला, सत्य बोला. लयच खरं बोलून जर घर तुटत असेल तर मौन धारण करा. कधी कधी खरं बोलल्याने बी घर तुटते बरं.
नवीनच एका जोडप्याचं लग्न झालं आणि गेले बाहेर कुठंतरी हनीमून करायला ऑस्ट्रेलियाला. तिथं गेल्यावर ते पोरगं म्हणे माझ्या 4 गर्लफ्रेंड होत्या म्हणे. ही म्हणे मग माझी बी 5 बॉयफ्रेंड होते. दोघांचं लगेच तुटूनच गेलं. काय गरज होती का खरं बोलायची? इकडं आले ते तुटूनच गेलं डबल लगे. लय दिवस कोर्टात कधी कधी खरं बोलल्यानंतर घर तुटत असेल तर मुखच बसावं, बोलूच नाही. पण असं खोटं नाही बोलू, पण भलं मुखच बसावं. आलं लक्षात? आणि म्हणून आपण नेहमी प्रज्ञेनं काम करा आणि आपलं जीवन सुखी बनवा, आनंदमय बनवा. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, आजच्या या शुभ प्रसंगी तुम्हाला एवढाच उपदेश देतो की नित्यनेमानं तुम्ही दान कर्म करत राहा, शील पालन करत राहा, ध्यान करत राहा आणि नेहमी आपलं जीवन सुखी बनवा.